आजीबाईच्या बटव्यातील 42 रामबाण उपाय. 1. रात्रीची उरलेली चपाती दुधाबरोबर खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून मुक्तता होते. 2. रोज सकाळी कोमट पाण्यात हळद घालून पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो आणि पोट देखील साफ राहते. 3. टोमॅटो सूप त्वचा आणि डोळ्याच्या आजारांवर खूप गुणकारी आहे. 4. जेवणात आले, लसूण, दालचिनी, काळी मिरीचा वापर करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. 5. पाणी नेहमी बसून सावकाश प्यावे. एका श्वासात पाणी पिऊ नये, यामुळे छातीत दुखू शकते. 6. खोबरेल तेलात आवळा पावडर मिक्स करून केसांच्या मुळांना मालिश केल्यास केसांची वाढ होते आणि यामुळे केस गळणे थांबून केसांची वाढ देखील चांगली होते. 7. दुपारी आणि रात्री जेवणानंतर एक लसणाची पाकळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. 8. लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये. लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांना ओलसरपणा येऊन कोंब फुटतात, त्यामुळे त्यातील गुणधर्म नष्ट होतात. 9. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. थोडा वेळ तरी चालावे, यामुळे अन्नपचन चांगले होते. 10. रोज सकाळी एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. 11. चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी लवंग पावडर लावली तर डाग आणि पिंपल्स कमी होतात. 12. मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होत असेल तर थंड दूध प्या. पोटातील वाढलेले ॲसिड थंड दूध प्यायल्यामुळे शांत होते आणि पोटात होत असलेली जळजळ देखील कमी होते. 13. शरीरात जर कुठे रक्त जमा झाले असेल तर आल्याचा रस प्या. 14. अर्धशिशीमुळे डोकं दुखत असल्यास द्राक्षाचा रस प्या. यामुळे डोकेदुखी थांबते. 15. डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर गाजर आणि हिरव्या पालेभाज्या, आवळा यांचं प्रमाण जेवणात वाढवा. 16. दालचिनी पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. 17. ताप कमी होत नसेल तर तांदळाची गरम गरम पेज प्या. यामुळे ताप कमी होतो. 18. सकाळी भिजवलेले चणे खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि अशक्तपणा कमी होऊन ताकद येते. 19. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री जेवणानंतर एक फळ खा. फरक जाणवेल. 20. रात्री जेवणानंतर लहान गुळाचा खडा खाल्ला तर अपचनाचा त्रास होत नाही. 21. दिवसात एकदा तरी दालचिनीचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहते. 22. शिंक आल्यावर डोकं खाली करा. तुमची स्मरणशक्ती मजबूत होईल. 23. जे लोक जास्त साखर घालून चहा पितात त्यांना लठ्ठपणा लवकर येतो. 24. ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर त्या महिलांनी पुदिन्याचा चहा प्यायल्याने फायदा होतो. 25. जास्त खोकला झाल्यास आल्याच्या रसात मध घालून खा. खोकला कमी होतो. 26. त्वचा रुक्ष असल्यास नाशपतीचे सेवन करा. त्वचा मऊ आणि तजेलदार होईल. 27. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका खूप कमी होतो. 28. सोफ्यावर किंवा खुर्चीवर जास्त वाकून बसल्याने पाठीचा कणा आणि मानेचा त्रास होतो. 29. जंक फूड खाल्ल्याने फार कमी वयात मधुमेह होण्याचा धोका वाढतो. 30. ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांनी दूध पिऊ नये. 31. रोज चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 32. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो. 33. जास्त चहा प्यायल्याने दात लवकर खराब होतात. 34. नखे दाताने चावल्याने दृष्टी कमजोर होते. 36. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू एकदम तीक्ष्ण होतो. 36. नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण चांगले होऊन केस गळणे थांबतात. 37. दहीचं पाणी प्यायल्याने यकृताचे आजार होत नाहीत. 38. आंबट पदार्थ खाल्ल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. यामुळे पोटदुखीचा त्रास होतो. 39. अंड्यामध्ये दही आणि लिंबाचा रस मिक्स करून केसांना लावल्याने केस रेशमी होतात. 40. रात्री नाभीत तेल लावून झोपल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. 41.
वारंवार लघवी होत असेल तर भाजलेले हरभरे खा. 42. रोज सकाळी मखाने खाल्ल्याने एनर्जी मिळून सगळे आजार दूर होतात. तर हे रामबाण उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.